मित्रांनो, राज्यातील दिव्यांगांना एकाच पोर्टलवरती सर्व योजनांचा लाभ देता यावा यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि याच पोर्टलवरती नोंदणी कशी करायची, अर्ज कसे केले जातात याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल 22 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व योजनांचे लाभ घेता येणार आहेत. त्यांच्यासाठी असणारी योजना नोंदणी केल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक पोर्टलवरती दाखवल्या जाणार आहेत. मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेली नोंदणी याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे UDID कार्ड आहे का, UDID नंबर आहे का असं विचारले जाईल. होय करायचंय. याच्यामध्ये आपला जो UDID नंबर असेल हा UDID नंबर एंटर करायचा आहे. UDID नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला जन्मतारीख टाकायची आणि OTP मागवायचा आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. आलेला OTP टाकून आपल्याला याला व्हेरीफाय करायचंय. OTP टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपलं जे काही UDID नुसार नाव आहे, जी काही आपली माहिती आहे ती सदस्य नोंदणीमध्ये ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे. याच्यामध्ये वैयक्तिक माहिती हे पेज आपल्याला या ठिकाणी खुलणार आहे. याच्यामध्ये आधार आपण देत आहोत अशी कन्सर्ट द्यायची आणि आधार नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली त्या लाभार्थ्याचं पूर्ण नाव दाखवलं जाईल, स्त्री पुरुष दाखवलं जाईल, जन्मतारीख दाखवली जाईल, वय दाखवलं जाईल, मोबाईल नंबर जो लिंक असेल तो दाखवला जाईल आणि याच्यानंतर आपल्याला निवडायचं आहे वैवाहिक स्थिती. तो लाभार्थी, तो अर्जदार ज्याची नोंदणी सुरू आहे तो काय अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, विधुर आहे, घटस्फोटित आहे, त्याच्याबद्दलची जी माहिती असेल ती आपल्याला याच्यामध्ये निवडायची. याच्यानंतर पुढची माहिती असणार आहे कौटुंबिक माहिती, कुटुंबाच्या माहितीबद्दलची माहिती यात द्यायची आहे. वडिलाचं नाव, वडिलाचं नाव म्हणजे आजोबाचं नाव आणि आडनाव ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे. वडील दिव्यांग आहेत का त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची. असेल तर हो, नसेल तर नाही करायचंय. याच्यानंतर आईची माहिती द्यायची आहे. आईचं नाव, याच्यामध्ये आईच्या पतीचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे मधलं नाव जे असेल ते त्या ठिकाणी द्यायचंय. वडील नसतील तर आईच्या वडिलाचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे नाव त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर आई दिव्यांग आहे का त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची. असेल तर होय, नसेल तर नाही. याच्यानंतर पुढची स्थिती माहिती द्यायची. त्याच्यामध्ये जात श्रेणी, सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा OBC, NTC, NT जे काही असेल ते त्या ठिकाणी निवडायचंय. याच्यानंतर पुढची माहिती असणारे आपल्याला महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र आहे का, आपल्याकडे डोमेसाईल असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचे. याच्यामध्ये होय करा. पॅन कार्ड नंबर जो असेल तो पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती आपल्याला द्यायची दिव्यांग स्थिती काय आहे, होय ते ऑटोमॅटिक आलेले कारण आपण UDID कार्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर दिव्यांगाचा जो प्रकार आहे, अपंग तो कोणत्या प्रकारचा आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे. आता UDID कार्ड नुसार ती माहिती ऑटोमॅटिक निवडलेली आपण याच्यामध्ये टिक करायची, टिक करू शकता कारण पुढे आपल्याला आपलं अपंगत्व किती टक्के आहे त्यानुसार ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ही सगळी माहिती निवडल्यानंतर पुढे आपल्याला माहिती द्यायची आहे सध्याचा पत्ता. त्याच्यामध्ये आपला जो काही घर नंबर असेल, जवळचा जो काही पत्ता असेल तो द्यायचा आहे. आपल्या घराजवळचा एखादा लँडमार्क जो रोड वगैरे असेल तो द्यायचा आहे. पिनकोड आलेला आहे. त्याच्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव हे सर्व निवडायचे. आपली ग्रामपंचायत जी असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि तोच पत्ता आपला सध्याचा रहिवासी पत्ता आहे का, स्थानिक पत्ता आहे का, तो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर आपले दोन्ही पत्ते एकच असतील तर होय करायचे, नसेल तर दुसरा पत्ता आपल्याला भरावा लागेल. याच्यानंतर शिक्षणाच्या बद्दलची माहिती द्यायची आहे. शिक्षण व व्यवसाय तपशील याच्यामध्ये आपल्याला काय शिक्षण, आपल्या याची पातळी काय ती द्यायची. ITI झालेला आहे, डिग्री आहे, डिप्लोमा आहे, जे काही असेल ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे. याच्यामध्ये वरती एक ऑप्शन विचारलेले आपल्याकडे कायदेशीर पालक उपलब्ध आहेत का, पालका व्यतिरिक्त असतील तर हो करायचे, टिक करायचे, नसेल तर ब्लँक सोडायचे. त्याच्यानंतर आपलं शिक्षण निवडायचे. शिक्षण निवडल्यानंतर उच्चतम काय शिक्षण झालेली आपली पात्रता ते त्याच्यामध्ये आपण द्यायची आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला द्यायचंय ते म्हणजे आपण सध्या काय शेती करताय किंवा नोकरी व्यवसाय करताय, जे काही असेल ते आपल्याला त्याच्यामधून निवडायचे. मुख्य व्यवसाय काय, आपण काय व्यवसाय सध्या करतात ते त्या ठिकाणी द्यायचे. आपलं सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती द्यायची आहे. ही सगळी माहिती दिल्यानंतर आपल्याला पुढे माहिती द्यायची ती म्हणजे बँक खात्याची माहिती. आता याच्यामध्ये बँक खात्याची माहिती देत असताना आपला जो काही आधार संलग्न बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट आपल्याला द्यायचे. त्या बँकेचा IFSC कोड द्यायचा आहे, बँकेचं नाव द्यायचं आहे, त्यानंतर लाभार्थ्याचं नाव द्यायचं आहे. याच्यानंतर इतर माहिती, इतर दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी आहे का, असेल तर होय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही करून ते करायचे. देखभाल करणाऱ्याचा तपशील, देखभाल कोण करताय तर देखभाल करणारे पालक असतील, आपण दिले वरती जसे न्यायिक पालक असतील तर ते, आणि आपले घरचे फॅमिली असेल तर ते. आता समजा हे पालन करते वडील आहेत तर पालनकर्त्याचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर पालनकर्त्याचा मोबाईल नंबर आणि त्यांच्याशी नातं.
वडील असतील तर वडील, आई असेल तर आई, किंवा वार्डन असेल तर वार्डन, शिक्षक असतील शिक्षक, जे काही नातं असेल ते नातं त्या ठिकाणी द्यायचंय. हे संस्थात्मक काळजीभाव आहे का? नाही. असेल तर हाय हो करू शकता, नसेल तर नाही करायचे. त्याच्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता काळजीवाहकाचा द्यायचा असेल तर, आणि नसेल तर सोडायचे. आणि सर्व अटी शर्ती, सर्व माहिती बरोबर आहे म्हणून आपल्याला सबमिट करायचं. सबमिट केल्याबरोबर आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे. आपल्याला पुढे लॉग इन करण्याचे ऑप्शन येईल. आता याच्यामध्ये मोबाईल नंबर हा आपला युजर आय डी आहे. मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि OTP मागवायचा आहे. आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. आलेला OTP एंटर केल्यानंतर आपल्याला पुढे लॉग इन करण्यासाठीचे ऑप्शन दाखवले जाईल. OTP एंटर करून साइन इन वरती क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी साइन इन होणार आहे. OTP टाकून साइन इन केल्याबरोबर आपल्याला आपलं मुख्य पृष्ठ डॅशबोर्ड खोलणार आहे. डॅशबोर्डवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला काय ऑप्शन दिलेली आहे की आपली जी भरलेली आपण नोंदणीमध्ये माहिती आहे, त्याच्यानंतर आपल्याला जर समजा मेरी पहचानमध्ये व्हेरिफिकेशन करायचं असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकता. जी काही कागदपत्र याच्यामध्ये दिलेली आहेत, जी आपल्याकडे उपलब्ध असतील ती कागदपत्र सर्व आपल्याला या पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. बर्थ सर्टिफिकेट आहे, विवाहाच्या बद्दलची माहिती आहे, शाळेचे एज्युकेशनचे, तर दिव्यांगत्वाचे जे असतील, जे काही आपल्याकडे प्रमाणपत्र याच्यामध्ये आहेत ती प्रमाणपत्र आपण याच्यामध्ये अपलोड करू शकता. आणि ज्या ज्या योजनेनुसार ते प्रमाणपत्र पुढे लागतील ते ऑटोमॅटिकली प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी घेतली जाणार आहेत. आपल्याला अर्ज भरता येणार आहे. आता हे प्रमाणपत्र, प्रत्येक प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपल्याला अपलोड करायचे. ते आपल्या प्रोफाईलशी जोडली जाणार आहे. आणि आपल्या प्रोफाईलनुसार जी आपल्याला योजना लागू असेल त्या योजनेचा अर्ज करताना आपल्याला ती कागदपत्र पुन्हा द्यावी लागणार नाहीत. अशा प्रकारे जी काही कागदपत्र आपल्या प्रोफाईल समोर दाखवतात ती कागदपत्र आपण याच्यामध्ये अपलोड करू शकता. आता इथंच लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन दिलेली आहे पात्र योजना. आता याच्यामध्ये आपण जे काही प्रोफाईल भरलेलं आहे त्या प्रोफाईलनुसार ही कागदपत्र भरून आपण पात्र योजनेचा लाभ घेऊ शकता. आता पात्र योजनेमध्ये काय योजना आहे त्या सुद्धा आपल्याला पात्र योजनावर क्लिक केल्यावर दिसणार की आता समजा आपण भरलेल्या प्रोफाईलनुसार 10 योजना, 12 योजना, 5 योजना आपल्यासाठी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे ती योजना आपण याच्यामधून निवडू शकता. त्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्या योजनेवरती पाहावं, अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता. आणि जशा प्रकारे जसं प्रोफाईल असेल, आता महिला असतील किंवा इतर असेल तर त्यानुसार वेगवेगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत. कोणाला 6 दाखवतील, कोणाला 4 दाखवतील, कोणाला 10 दाखवतील. तर याच्यामध्ये आपण केलेले अर्ज असतील तर ते दाखवतील. अर्ज करायचं असेल तर आपण त्या अर्ज करावरती क्लिक करू शकता. पूर्णपणे माहिती भरलेली असेल, आपण कागदपत्र वगैरे अपलोड केले असतील तर डायरेक्टली अर्ज करावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला पुढे अर्ज करायच्या पोर्टलवरती दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये योजनेची पूर्ण माहिती दिली जाईल, आवश्यक असलेली कागदपत्र दाखवली जातील आणि पुढे आपल्याला अर्ज करण्यासाठी क्लिक करण्यासाठी ऑप्शन दिली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करू शकता. नोंदणी करून पुढे आपण अर्ज आपल्यासाठी जे अवेलेबल असतील त्या योजनांसाठी अर्ज करू शकता. आणि याच्याच बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.